लोकसभा क्रमांक 7 अमरावती। पूर्वी बुलढाणा लोकसभा मतदारसंघ राखीव होता आणि त्या मतदारसंघ रचनेमध्ये बुलढाणा ओपन होऊन त्या जागी अमरावती राखीव करण्यात आला। त्यामुळे शिवसेनेने बुलढाण्यातील आनंदराव अडसूळ यांना अमरावतीला पाठवून तेथून 2 वेळेस निवडून आणले। मागच्या इलेक्शनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर नवनीत राणा यांनी आनंदराव अडसूळांचा पराभव केला आणि हॅट्रिक हुकवली। त्यानंतर आता ठाकरे सरकार असताना नवनीत राणा व त्यांचे पती रवी राणा यांना हनुमान चालीसाचे भारीच वेळ लागले होते आणि ते मातोश्री समोर हनुमान चालीसा पठण करणार होते। मित्रो, हा विचित्रपणा नाही तर काय। संविधानानुसार राज्यघटनेनुसार जे लोकप्रतिनिधी पदाची शपथ घेतात त्यांनी मुख्यमंत्री किंवा सर्वसामान्य माणसांच्या घरासमोर धार्मिक कार्यक्रम करण्यात कोणता शहाणपणा आहे? यासाठीच त्यांना काही काळ जेलमध्ये पण राहावे लागले होते। तरी असो, या छोट्या मोठ्या चुका त्यांच्या ध्यानात येत नाहीत आणि ते नेहमीच कायदेशीर खेळ करण्याचा प्रयत्न करतात। एकतर जातीच्या प्रमाणपत्रावरून त्यांचा खेळ खंडोबा झाला होता, परंतु सुप्रीम कोर्टाने आता त्यांना नियमात बसविले आहे आणि यावेळी ते आपल्या पतीचा पक्ष सोडून कंबळीतर्फे अमरावतीतून निवडणूक लढवत आहेत। असं तर यांचं वातावरण आहे। ठाकरेंनी नेमके हनुमान जयंतीच्या दिवशीच अमरावतीमध्ये सभा घेऊन हनुमान चालीसाची किंमत काय असते आणि ती कुणी पठण करायची असते याचं जबरदस्त उत्तर राणांना मिळालं। हे काही कमी नाही। तरी असो, भाजपतर्फे नवनीत राणा कौर आणि महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांच्यामध्ये टक्कर होऊन कुणाला दिल्लीचे तिकीट मिळते हे 4 जूनलाच कळणार आहे। मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा। ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा।